महिला हे आक्रमक झालेल्या आहेत. पुण्यातील गुडलक चौकामध्ये सुद्धा महिला ज्या आहे आंदोलन करतायत आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी महिला करताना पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहतोय की महिलांचं जे आहे आंदोलन सुरू आहे. वाडगा हातात घेऊन महिला हे भीक मागू आंदोलन सुद्धा करतात आणि त्याचबरोबर राज्यामध्ये ज्या महिला अत्याचारांच्या घटना घडतायत सातत्याने त्या विरोधात या ठिकाणी महिला आक्रमक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि रुपाली चाकण यांच्या राजीनाम्याची मागणी महिलांकडून केली जाते. आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूयात. त्यांची नेमकी काय मागणी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, सातत्याने महिला अत्याचारांच्या घटना घडतायत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण जर आपण पाहिलं असेल तर अत्यंत गंभीर असं प्रकरण घडलेलं आहे. तुम्ही रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करताय, का करताय? हे बघा, या बाई जेव्हापासून महिला आयोगावर आल्यात ना, त्यांनी काम काही नाही. रोज नवीन साड्या नट्टा पट्टा करायचा आणि पार्टीच्या कार्यक्रमात बसायचं. खरं तर एक संविधानिक पद आहे. तुम्ही पक्षाचं काम नाही केलं पाहिजे, आमच्या महिलांसाठी काम केलं पाहिजे. आज जर 6 महिन्यापूर्वी मयुरी हगवणे तुमच्याकडे कंप्लेंट द्यायला आली होती, मग त्यावेळेस तुम्ही का तिची तक्रार दाखल करून घेतली नाही, का कारवाई केली नाही? जर त्यावेळेसच या हगवणे कुटुंबाला यांनी अटक केली असती, शिक्षा केली असती, तर आज वैष्णवी जगली असती. म्हणजे वैष्णवीच्या हत्येमध्ये सासू आणि नंदे बरोबर रुपाली चाकणकरांचा पण हात आहे. हा आम्ही सर्व पुण्याच्या महिला सोशल वर्क सगळे म्हणतो की रुपाली ताई तुम्ही जबाबदार आहे, ही तुम्ही केलेली हत्या आहे. तुम्ही चिल्लर भीक मागू आंदोलन करताय, हे का करताय? मी कालच टाकली होती एक पोस्ट. त्या एका प्रेसमध्ये त्या उठल्या आणि म्हणाल्या की चिल्लर फार वाचते. अरे आम्ही तक्रारी करतोय म्हणजे आम्ही चिल्लर की किंमत क्या जानेगी? चिल्लर ही बाई चिल्लर आहे. हिला काय करणार? या चिल्लर बाईंनी सांगायचं नाही. आज सांगते चिल्लरचं वजन मोठ्यापेक्षा जास्त आहे. चिल्लर मध्ये वजन आहे, चलनात आहे. पण या बाईचे काही गुण बाजूला ठेवले ना, जे सगळ्यांना माहिती आहेत, बोलू शकत नाही आज मीडियावर, ते बाजूला ठेवले तर ही चलनात पण नाही राहणार अशी ही बाई आहे. विरोधकांना चिल्लर समजणं म्हणजे एका घटनात्मक पदावरच्या व्यक्तीने हे किती गंभीर? लाज वाटली पाहिजे या बाईला. आता आम्ही आंदोलन घेणार म्हणल्यावर त्यांनी इथं एक कोणत्या तरी संस्थेच्या पोरांना पाठवलं होतं. 4 गाड्या भरून पोरं आली होती. तुम्ही व्हेरीफाय करू शकता कोणती संस्था आहे, कोणी पाठवलंय. पण आम्ही ऑलरेडी काल पोलिसांना पत्र दिलं होतं. एवढी घाबरली तू? म्हणजे तुम्हाला इथं काहीतरी वादंग करायचा होता, वातावरण खराब करायचं होतं, म्हणजे विषय बाजूला ठेवायचा आणि इथं आणि पुरुष पाठवता तुम्ही इथे. आमचा इथे पहिलाच कालपासून तुम्हालाही मी पाठवलं होतं की किती वाजता आंदोलन आहे. मग कसं तुम्ही त्या संस्थेच्या आधी फोन करता की त्यांना जागा द्या, समोर जागा द्या? का समोर जागा द्या? माझ्या समर्थनार्थ लोक पाठवले. अरे मग घे ना, तू तुझ्या इथे घे, तुझ्या ऑफिसच्या बाहेर घे. आम्ही इथं आंदोलन करतोय म्हणजे मुद्दामून घाबरली असल्यामुळे आम्हाला त्रास देण्यासाठी हे शोभतं हिला. एका संविधानिक पदावर बसून एवढ्या चंडा चौकडी सारख्या कामं करते ही बाई. अजितदादांनी का पद दिलं माहिती नाही. अजितदादा काय एवढं प्रेम करतात? ती बाई काही कामाची नाही, कोणाची कामं करत नाही. दादा तिला घरी पाठवा, द्या एखाद्या चांगल्या महिलेला तो तुमच्या पक्षातल्या, किंवा एखादा सोशल वर्क, वकील, निवृत्त न्यायाधीश असं कोण असेल त्यांना द्या. या बाईला फक्त नट्टा पट्टा आणि हे दुपट्टा अशी बाई आहे. आम्हाला असं महिला आयोग नकोय. महिलांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी महिला आयोग अध्यक्ष आम्हाला द्या. दादा आम्ही सगळ्या तुमच्या लाडक्या बहिणी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, महिला आयोग अध्यक्षपदाचा चाकणकर बाईचा राजीनामा घ्या. ताई, राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणलेली आहे. महिलांना पैसे मिळत आहेत, 1,500 रुपये प्रति महिना मिळत आहेत. कुठेतरी सरकार लाडक्या बहिणींची रक्षा करायला, सुरक्षा करायला कुठेतरी कमी पडते असं वाटतं. नका देऊ ना 1,500 रुपये, आमची रक्षा करा. हुंडाबळी जातात. आता तुम्ही बघितलं असेल, फाशी घेत आहेत. एका महिन्यापूर्वी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये त्या बिचारीचं तर कोणाला कळलं पण नाही. तुमच्याच मीडियानी काल दाखवल्यावर आम्हाला कळलं हडपसर मध्ये पण एक आत्महत्या झालेली आहे म्हणून. कोण वाली आमचा? आज आम्ही लेकी बाळी लग्न करून पाठवतो आणि तो नवरा जर म्हणत असेल फॉर्च्युनर आण, 50 तोळे सोनं आण, बापाने आत्महत्या करायची, कर्जबाजारी व्हायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही आमच्या मुलींना मारणार, त्यांची हत्या करणार. तेव्हा आम्हाला 1,500 नको, आम्हाला सुरक्षा पाहिजे. ताई, वैष्णवीची ज्या जाऊ होत्या मयुरी हगवणे यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी छळ होते म्हणून एक पत्र महिला आयोगाला पाठवलेलं होतं. तसा ईमेल सुद्धा केलेला होता. अंजली दमानी तो पोस्ट सुद्धा केलेला आहे. कुठेतरी महिला आयोग कुठेतरी ज्या तक्रारी येत आहेत त्या गांभीर्याने घेतच नाही असं वाटतं. आम्ही आंदोलन कशासाठी करतोय भाऊ? जर 6 महिन्यापूर्वी मयुरी हगवण्याच्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर आज वैष्णवी जिवंत असती. म्हणूनच म्हणते की त्या वैष्णवी हगवण्याची सासू, नणंद
या दोघी हत्यार आहेत, पण त्यांच्याबरोबर रुपाली चाकण पण त्या हत्येत सामील आहेत. नाही तर त्यांनी जर कारवाई केली असती तर आज वैष्णवी या जगात असती, गेली नसती. आज तिचं बाळ असं अनाथ झालं नसतं, त्या बाळाला आई मिळाली असती. याचा पूर्ण जबाबदार रुपाली चाकणकर आहेत. त्या फक्त आपलं पद भूषवतायत, गाडी, ऑफिस फिरणं, नट्टा पट्टा, मस्त साड्या, एवढंच त्यांचं भविष्य आहे आणि वर्तमान आहे. महिलांच्या मदतीसाठी त्या कधी येत नाहीत. 4-4 तास ऑफिसमध्ये त्यांचा पीए बसून ठेवतो, पण कुणाला न्याय मिळत नाही. शेम ऑन यू ताई, शेम ऑन यू. राज्यभरामध्ये हुंड्यामधून महिलांच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. खरं तर अशा घटना रोखण्यासाठी काय सरकारनं कायदे आणावेत असं वाटतं, एक महिला म्हणून तुम्हाला काय वाटतं? फास्ट ट्रॅकवर या केस घेतल्या पाहिजेत. महिलांवर अत्याचार वाढले, छेडखानी वाढले, बलात्कार, सामूहिक बलात्कार वाढलेले. कुठं नाही होते महिलांवर अत्याचार. आणि तुम्ही जर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा चौरंगा केला ना, पुन्हा बाईला आणि मुलीला हात लावायची हिंमत नाही होणार पुरुषांची. आणि सगळे पुरुष वाईट नसतात, पण जी वाईट प्रवृत्ती, नीच प्रवृत्तीची लोक आहेत त्यांना शिक्षा जर सरकारने कडक केल्या तर कुठेतरी. आणि हुंडा बळीला जिथे जिथे हुंडा घेतात तिथे लोकांनी त्यांना बायकॉट केला पाहिजे, त्या लग्नातच गेलं नाही पाहिजे. आणि चक्क ते दादांच्या हाताने फॉर्च्युनरची चावी देतात. आम्ही हो म्हणत नाही, दादांची चूक आहे, पण यांनी हुंड्याला प्रोत्साहन मिळतं. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पोलिसांनी खूप चांगलं काम केलंय. असं असताना ही बाई प्रयास घेऊन 8 दिवसांनी जागी होते, त्यांच्या घरी जातील असं दाखवतं सगळं मी केलं, हे चुकीचं आहे. या बाईंची लायकी नाहीये त्या पदावर बसायची, त्यांनी या पदाची गरिमा घालून टाकली. खरं तर या पदाची रुपाली चाकणकर यांनी गरिमा घालवली असा आरोप जो आहे तो संगीता तिवारी हे करताना पाहायला मिळतात. खरं तर रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश सह राजरत्न जोधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.